भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके। ये बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। कुंद कुंद बालक होते तर ते आपल्या माता पिताकडं दीक्षेसाठी परवानगी मागायला चाललेत आणि त्यांचा संवाद चालू आहे। हे म्हणवतायत की मला दीक्षा घेऊ दे आणि ते म्हणवतायत की तू हट्ट सोड, तू दीक्षा घेऊ नकोस, तू खूप लहान आहेस अजून, असं ते आई वडील त्याला समजवतायत। तर दोघांची जुगलबंदी चालू आहे। मग कुठंपर्यंत आलो होतो? 4 संज्ञांमध्ये आहार संज्ञा झाली, भय संज्ञा झाली आणि परिग्रह संज्ञा झाली। आज मैथुन संज्ञा आहे। तर सगळ्या प्रकारच्या परिणामातून ते त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करतायत किंवा भय दाखवतायत की भूक लागली तर तुला सहन होणार नाही, एक असं नसतं आजीवन, ते पण अंतराय पाळून उभा राहून। मग मामा ऐकू येतं ना? मग आहाराचं भय दाखवलं, अजून तू लहान आहेस, तुला अजून खायला प्यायला चांगलं देतो, जाऊ नकोस। त्यांना बोलवा की मा पियुष ना सारिका येणार आहेत का? पियुष पिनोरी तर आहाराचं भय दाखवून सांगितलं, नंतर भय संज्ञा दाखवली काय मा? म्हणजे हिंस्त्र श्वापद असणार त्या जंगलामध्ये, तर तू कसं तिथं जगशील, त्यामुळं तू दीक्षा घेऊ नकोस। तुम्हाला खाली बसायला पाहिजे नाहीये तिथं? कुंद कुंद ओळखता? कोण आहेत? नातेपुते? हां, तर कुंद कुंद आचार्य जेव्हा बालक होते त्यांना दीक्षा घ्यायचे भाव झाले, तर ते आपल्या आईवडिलांना म्हणतात की मला दीक्षा घ्यायची आहे, मला परमिशन द्या। त्यावेळेस माता पिता मोही आहेत, त्यामुळे ते त्याला परावृत्त करतायत की तू लहान आहेस, तू काही दीक्षा घेऊ नकोस। मग त्याच्यामध्ये त्या दोघांचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे। त्यावेळेस कोणाचा पक्ष मजबूत होतो त्याच्यानुसार त्याला त्या साईडला जावं लागणार। तर आता तिथं ती माता सांगतीये त्यांना मैथुन संज्ञेच्या अपेक्षेने त्याला भय दाखवतायत किंवा वस्तुस्थिती सांगतायत। बड़ी बड़ी बातें सुनने में अच्छी लगती है बेटे माँ, परंतु मेरा मन कांपता है। मैथुन संज्ञा से तो देवता भी परास्त होते हैं। देवांमध्ये इतकी शक्ती आहे तरी सुद्धा ते भावुक होतात जेव्हा असं वेदाचा उदय येतो, ज्यावेळेस मैथुन संज्ञेच्या आहारी जातात। त्यांना जर बेर करू शकत नाही तर तू तर किती लहान आहेस, तू कसं सहन करणार किंवा त्यावेळेस कसं स्थिर राहणार? इंद्र नरेंद्र और महामुनी भी इसके वशीभूत होते हैं। कोण? इंद्र म्हणजे देवलोकातला, नरेंद्र म्हणजे चक्रवर्ती वगैरे। चक्रवर्तीचं वैभव, त्याचं बळ किती आहे, शारीरिक असू देत, काय म्हणायचं सैन्य बळ असू देत, तरी सुद्धा मैथुनाच्या आहारी गेलेला जीव, म्हणून तर सांगितलं ना त्या रणांगणात गेला तरी त्याच्याबरोबर पट्टराणी असते, कारण व्यत्यय न यावा भोगामध्ये। आणि त्यामुळे त्यांना सांगायचं की तो कोण होता? 7व्या नरकात गेला आणि स्त्रीला हाक मारतोय। आम्हा सांगतात कुरुमती म्हणून, बायकोचं नाव लक्षात आहे, नवऱ्याचं सांगा। चक्रवर्तीचं नाव काय? ब्रह्मदत्त चक्रवर्ती, जो मरून 7व्या नरकात गेला, पण इतकी आसक्ती होती स्त्रीबद्दल की ती 6व्या नरकात पट्टराणी नियमाने मरून 6व्या नरकात जाते आणि चक्रवर्ती मरून जर नरकात जाणार असेल तर 7व्या नरकात जातो। मग तिथं मरताना सुद्धा तिचेच भाव होते, त्यामुळं तो नरकात जाऊन पण हाक मारतोय काय कुरुमती कुठं आहे? आता 7व्या नरकातनं म्हणते तर आम्हा 6व्या नरकात आवाज जातो का? असंच वरच्या मजल्यावर असेल, कुठं असते नरक? म्हणजे योजनांचं अंतर आहे तिथं, आणि त्यामुळं ती बिळं वेगळी, ते सगळे नरक वेगळे, नरकावास, त्यामुळं एकमेकांशी संबंध नसतो। आणि भेटली तरी काय करणार हो? ते पण नारकी आहे, हे पण नारकी आहे, दोघं नपुंसक आहेत। आणि तिथे गेल्यावर नियमाने इथं जे प्रेमी असतात तिथं वैरी असतात, समोर भेटलं तरी तुम्ही मारामारी करणार। त्यामुळं सांगतायत त्याला की तू आत्ता दीक्षा घ्यायचे विचार सोड,
कारण इंद्र, नरेंद्र, महामुनी सुद्धा याच्या वशीभूत होतात. कोण झालं? हो. मुनींना सुद्धा त्यांच्या म्हणजे या संज्ञेच्या आहारी जातात असं म्हणायचंय. म्हणजे मुनी सुद्धा आपलं ब्रह्मचर्य कदाचित भंग करतील असे उदय येऊ शकतात त्यांना. मग तू तर किती बालक आहेस, तुला कसं सहन होणार असं त्यांना म्हणायचंय. यह काम महाबलशाली है, जैसे जैसे उम्र बढ़ेगी देह में धातुओं का उद्भव होता है, बल वीर्य बढ़ता है, तब देह एवं मन काबू में नहीं रहता है. मेरे बेटे तुम क्या करोगे? सगळे हार्मोन्स चेंजेस असतात. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं सगळे चेंजेस होतात. आत्ता भाव वेगळे असले ना, म्हणून आम्हा म्हणते आत्ता वैराग्य झालं ना, आत्ता घ्यायची असते दीक्षा. काय काकीजी सकाळी आज विचारलं हो एकांना, म्हणलं झालंय सगळं आता, मुलींची लग्न झाली, काय कृतकृत्य झालेत, घरात दोघं नवरा बायको आहेत आता फक्त. म्हणलं घ्यायची दीक्षा आता, काय अवघड आहे? हा सांगा काय अवघड आहे? म्हणजे लग्न होऊ दे मग झाल्यावर करतो म्हणतात लोक, आई वडील, पण तेव्हा तर कुठं सुटतंय तो. म्हणून सांगायचंय काय, त्याच्या जेव्हा भाव झाले ना, वैराग्य झालं ना, त्याच समयाला निर्णय करायचा, वेळ घालवायचा नाही. म्हणूनच त्या परिणामांमध्ये पुरुषार्थ करायचा. म्हणतात ना आम्हा, घाव तेव्हाच घालायचा असतो जेव्हा गरम असतो लोखंड. नंतर घट्ट झाल्यावर किती बडवलं तरी पण सरळ होत नसतं ते. म्हणून ते क्षण फार इम्पॉर्टंट असतात की जेव्हा असं वाटतं आपल्याला. दीक्षा घ्यायचे भाव तीव्र व्हायला पाहिजेत आपल्याला असे. आणि जर झाले तर त्या समयाला काय ना काय पुरुषार्थ करा. जाऊ दे दीक्षा घेत नाही ना, मला आज दीक्षा घ्यायचे भाव झालेत पण मी घेऊ शकत नाही, ह्याचं प्रायश्चित्त म्हणून एखाद्या गोष्टीचं, एखाद्या भोगाचा त्याग करा, एखाद्या गोष्टीचा संयम घ्या ना. लक्षात तर राहील आपल्याला अशी वैराग्य झालं होतं म्हणून. काय समजलं काय म्हणले मी? म्हणजे तो समय आठवा म्हणतात म्हणून, जेव्हा दीक्षा झाली तेव्हा. का असं तीव्र वैराग्य असतं ना, इतकी विशुद्धी असते परिणामामध्ये मामा, की ते समय परत आठवलं तर, कधी अस्थिरता झाली असेल तर त्या जीवाला पुन्हा स्थितीकरण होतं. म्हणून आपल्याला पण कधी भाव झाले असतील असे तर ते क्षण आठवायचे की आपण काय विचार केला होता, कसे आपले भाव झाले होते असं. तर माता म्हणतीये की तू काय करशील जेव्हा असे उदय तुला येतील. त्यावेळेस कुंद कुंद बालक काय सांगतायत, बड़ी बड़ी बातें कहाँ कर रहा हूँ, जितना बड़ा मैं हूँ उतनी बड़े बातें करना कहाँ संभव है. मी किती वर्षाचा? 10-11 वर्षाचा. इतकी मोठी कुठं बातें करतोय मी, असं त्याला म्हणायचंय. जब आत्मा समस्त विकार मिटाकर परमात्मा बन सकता है, तब यह दोष कहाँ टिक सकेगा. परमात्मा बनणारा मी एवढं मोठं बात करायला पाहिजे आणि मी एवढ्या क्षुल्लक गोष्टीचा तर विचार करतोय. असं त्याला आपला पक्ष समजवायचा आहे. समजला का काय? म्हणजे माझी शक्ती किती आहे आणि मी काय करतोय एवढंस. जसं तुम्हाला किती कमवू शकता हो दिवसभरामध्ये सांगणार नाही. समजा करोड कमवू शकाल तुम्ही आज, आणि त्याच्यामध्ये पुरुषार्थ किती असतो? जास्त असतो अजून कमवण्याचा. मग इकडं धर्म किती करू शकतो आणि किती करतो? धर्मासाठी पुरुषार्थ फार कमी असतो आपला, हे सांगतायत. म्हणून जेवढं मी करायला पाहिजे तेवढं करत नाहीये मी, तर खूप छोटी बातें कर रहा हूँ, असं त्यांनी आपल्या आईला सांगतायत. फिर देह एवं मन के परिणमन से मोक्ष मार्ग में बाधा नहीं आती है. फिर 3 कषाय चौकड़ी के अभाव में वेद का उदय जल रेखावत उदय में आता है. म्हणजे काय कळलं? संज्वलनाचा उदय असतो तो कसा असतो? मंद असतो. मग तिथं मला काय बाधा येत नाही. म्हणजे सांगायचंय की जेव्हा 3 कषाय चौकडीचा अभाव झाला तर तेवढ्या निमित्तात असणारे वेदाचे उदय तर नष्ट झाले. म्हणजे तीव्रता नाहीये तेवढी. जे संज्वलन कषायाचे उदय आहेत ते फार मंद आहेत. मग त्या उदयामध्ये जलरेखा समान उदय आहेत ते, त्यामुळे ते मला काय भ्रष्ट करू शकणार नाही, त्यांच्यात तशी शक्ती नाही. अतः उससे भिन्न ज्ञाता मात्र रहूंगा. स्वसंवेदन करने वाले का वेद
कुछ भी बिगाड़ नहीं कर पाता है. देह काय म्हणले, स्वसंवेदन करने वाले का वेद कुछ भी बिगाड़ नहीं कर पाता है. म्हणजे त्या वेदाचे उदय तुम्हाला म्हणजे त्या संज्वलनामध्ये शक्ती नाही आहे एकतर, पण त्या स्वसंवेदनामध्ये इतकी शक्ती आहे की त्याच्या समोर बाकीचे सगळे उदय नष्ट होऊन जातात किंवा विरघळून जातात. देह में वीर्य वृद्धि मुझे आत्मवीर्य बढ़ाने में सहायक होगा. बेस्ट. जे काय बळ वाढणार ना माझ्या शरीरामध्ये, जे काही चेंजेस होणार म्हणतायत, त्याचा उपयोग मी इकडं करणार आहे. तुम्ही कुठं करता हो? सगळा आपण पुरुषार्थ इकडं करतोय, बाहेर संसारामध्ये शरीरामध्ये त्याची पुष्टी करण्यासाठी. त्यांनी सांगितलं ठीक आहे, माझं बळ वाढणार ना शरीरामध्ये, जे काही चेंजेस होणार त्या सगळ्याचा उपयोग मी आत्मस्थिरतेसाठी करणार. यह अनंत वीर्य में बदल जाएगा. आत्मस्थिरता का वीर्य त्रैलोक्य को देखने जानने की सामर्थ्य पैदा कर देगा. आत्म्यामध्ये स्थिरता जेव्हा झाली तेव्हा त्याच्या निमित्तात प्रगट होणारं बळ मला अनंत वीर्य देईल. अनंत काय 3 लोकातले सगळे अनंत ज्ञेय माझ्या ज्ञानामध्ये झळकण्याचं बळ मला प्राप्त होईल. सर्व कर्मक्षय तो स्वतः ही हो जाएंगे क्योंकि मेरे में सर्व निर्विकार पर्यायों को उत्पन्न करने का वीर्य होगा. शक्ती आहे ना वीर्य म्हणजे. मग आपण प्रत्येक समयाला आपल्या प्रत्येक समयाच्या पर्यायामध्ये आपलं वीर्य आपण यूज करतोय. कशासाठी यूज करतोय, कसं करतोय? बळ नाही आहे असं नाही आहे. प्रत्येक समयामध्ये तुमच्या वीर्य गुणाचं परिणमन चालू आहे ना, तर तिथं बळ प्रगट होते. फक्त ते बळ आपण कुठं वापरतो? माताजी सांगतात तसं प्रत्येक समयात कशाय करण्यामध्ये घालवले तर अनंत बळ गेलं आपलं वाया. समजतंय का? म्हणजे काय नाही 5 मिनिटं झोपलो होतो म्हणते. काय झालं? दुपारच्या वेळी किती वेळ झोपायचं? 5-10 मिनिटं तेवढंच झोपलो होतं. त्या प्रत्येक समयामध्ये आपण आपलं बळ शरीरासाठी घालवलं. म्हणजे आवश्यकता नसती. समजा फार कष्ट करणाऱ्याला रेस्ट घेण्याची आवश्यकता असते. आपण असं काय लय कष्ट केलेलं नसतो किंवा दुकानात काम असताना आपल्याला रेस्ट करायला मिळालं नाही, त्यावेळेस तिथं चाललं का नाही वीर्य तुमचं? मग जेव्हा म्हटलं तुम्हाला आज काम नाही आहे, आज सुट्टी आहे, रविवार आहे, काय करता हो दुपारी? चालतंय ना जायला 3 वाजता ऐकायला? मग दुकान बंद असेल की रविवारी, हो ना? नाही नाही इतकं पैसा कमवत आहे खोऱ्यानी. जेव्हा शास्त्राची वेळ आहे किंवा इतर वेळ मिळत नाही म्हटल्यावर ॲटलीस्ट सुट्टीच्या दिवशी तरी मिळवायचं. मग तिथं आपण आपली शक्ती अशी सहज वेस्ट घालवतोय हे सांगायचंय. काहीतरी पिक्चरचे गाणे म्हणलास तर बळ गेलं का नाही त्याच्यामध्ये? म्हणजे एकतर उपयोग मलिन झाला, आपला पाप बंद झाला आणि आपली शक्ती वाया गेली त्याच्यामध्ये. परत संस्कार झाले तसे चुकीचे. आणि म्हणले एक पिक्चरचं गाणं म्हणल्यावर म्हणले ज्ञानावरण कर्माचं बंद होतो. कसं? किती म्हणता? काय मावशी येत नाही. म्हणजे तिकडं आपला उपयोग घालवला ना तर ते ज्ञान आपण आपल्याकडे वळवू शकलो असतो. भजन म्हणायला चालतंय आपल्याला, काहीतरी श्लोक म्हणा, गाथा म्हणा, हे चालतंय, पण आपण नाही पिक्चरचं सॉन्ग म्हणणार तर भजनं पण त्या पिक्चरच्या सॉन्गची म्हणणार. काय होणार? ते तुम्ही लोक वाजवता ना लग्नामध्ये वगैरे, ते वाजवलेलं आम्हाला ऐकू येतं, इथं म्हणलेलं ऐकू येत नसतं. तुम्ही काय म्हणता का नाही माहीत नाही आपल्याला, पण त्यांना म्हणायचं असतं मुनीवर मुनीवर जाना नाही, आणि आम्हाला इकडं काय ऐकू येणार हो? म्हणजे तुम्ही पिक्चरचे सॉंग्स का घेता मग? त्याच्यामध्ये उलट संस्कार ते होतात ना. ज्याला माहित नाही तो तेच गुणगुणणार आणि त्याच संस्कारामध्ये वाहत जाणार. म्हणून सांगतायत की आपलं बळ इकडं लावा, जे काय प्रत्येक पर्यायामध्ये प्रगट होणारं बळ आहे ते. माँ कितना आनंदमय क्षण होगा जब मैं पूर्ण निर्मुक्त हो जाऊंगा. जेव्हा मी माझं बळ स्वतःसाठी वापरणार, अनंत वीर्य प्रगट होणार, त्यावेळेस मी मुक्ततेचा अनुभव करणार आहे. शील की नौबाड़ पालने वाले को कोई दोष नहीं लगता है, मैं सदा उसमें सावधान रहूंगा. मग काय सांगितलं? ब्रह्मचर्य ज्याला घ्यायचंय मा, तर त्याला सांगितलं निरतिचार पालन करायचंय.
मग त्याच्यासाठी 5 अतिचार सांगितलेत तत्वार्थ सूत्रामध्ये, माहित आहेत? म्हण मावशी. स्त्री राग कथा श्रवण, सांग की 5. तन मनोहरांग निरीक्षण, सूत्र म्हण की. स्त्री राग कथा श्रवण, तन मनोहरांग निरीक्षण, पूर्वरतानुस्मरण, वृश्रेष्ठ रस, स्वशरीर संस्कार त्यागा पंच. म्हणजे हे 5 अतिचार आहेत. जर ब्रह्मचर्य घ्यायचं असेल तर, साधना करायची असेल तर या 5 अतिचारांनी रहित करा, याचा त्याग करा म्हणून सांगितलं. मला सगळं नाही सांगायचं, शेवटचे जे सांगितले ना, स्वशरीर संस्कार त्याग म्हणजे काय सांगा मा? बरोबर. अजून शरीराचे जे काही संस्कार करता ना तुम्ही, म्हणजे सजवणे किंवा काय म्हणायचं, त्या शरीराचे संस्कार करणं सतत आपल्यावर, हे एक दोष आहे हे सांगायला लागलेत ब्रह्मचर्यामध्ये. का बरं? कारण तुम्हाला शरीरापासून भिन्नची साधना करायची आणि तुम्ही काय करताय मामा? किती वेळ दिवसभरात आठवलं जातं आपल्याला मी शरीर नाही. सतत आपण शरीराचे संस्कार करतोय, हे तुमच्या साधनेत बाधक आहे. म्हणून सांगतायत स्वतःच्या शरीराचे संस्कार करू नकात. जसं केशभूषा करणं, वेशभूषा करणं, सजणं. आजारी पडल्यावर सुद्धा म्हणजे ज्ञानी काय करतो आजारी पडल्यावर? करत असलं तरी पण जास्त शरीराकडेच लक्ष असते. असं होते तसं होते, बरोबर. असं करायचंय तसं करायचंय, असं व्यायाम करायचंय तसं व्यायाम करायचंय. बरोबर. इतर वेळेस नसेल पण त्यावेळेस त्यांच्याकडे मोकळच असते. बरोबर. मग हे करायचंय ते करायचंय. मग काय शिकलो अम्मांकडून? होय, बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला नाही म्हणत आहे. म्हणजे आपल्याला रोग झाला तरी रोगाचं चिंतन करू नका हो. करणार तुम्ही सगळं, औषध गोळ्या करणार, त्याचं सेवा करणार नाही असं नाही, पण चिंतन नको त्याचं. माताजींना त्रास नाही आहे का शारीरिक? होतोय, काय असेल ते प्रत्येकाच्या शरीरामध्ये कमी जास्तपणा असतो, पण विचार ते नाही आहेत. सतत विचार कुठे आहेत? अशरीरी आहे, मी तर आत्मा आहे. काय व्हायचं ते उद्या शरीराचं, असं असतं सतत त्यांचं म्हणणं. त्यामुळं आपण त्या शरीराला रोग झालं तर त्याला पांपाळत बसतो. म्हणून सांगतायत शरीरामधून शरीरातच जात राहणार, म्हणून शरीर संततीचा नाश होत नाही. म्हणून काय सांगितलं? स्वशरीराच्या संस्काराचा त्याग करा जर तुम्हाला साधना करायची असेल तर. म्हणजे सारखं आरशात बघणं, काय ते काहीतरी लावणं, क्रीम वगैरे लावतात, काय काय लावतात म्हणजे असं लय माहीत नाही आपल्याला. ते फेअर अँड लवली काय सगळं अनफेअर होऊन झालेलं गेलेलं असतंय. म्हणजे ते सगळं लावणं आणि त्याच्यातून आनंद मानणं, त्याच्यातून सुंदरता मानणं, त्या सुंदरतेसाठी अनेक प्रयत्न करणं. जसं बायका फोनवर बोलणार तर काय बोलणार सांग? तुला काय माहिती? कुठनं कॉस्मेटिक आणले, कुठलं आणलं, कुठल्या ब्रँडचं आहे, कंपनीचं आहे, हे छान आहे, हे घे. म्हणजे विकथा झाल्या का नाही? संस्कारात शरीराचेच केले. म्हणून ते संस्कार करणं हे ब्रह्मचर्यामध्ये बाधक आहे, तुमच्या साधनेमध्ये बाधक आहे, हे सांगायला लागले. तर तिथं आता माता सांगतीये त्या मुलाला, बेटे काम अर्थात इच्छा होती है, इसे जीतने में अनंत पुरुषार्थ चाहिए. इच्छा कधी थांबल्या हो? इच्छेची पूर्ती झाल्यावर दुसरी इच्छा असते. इच्छा जी उत्पन्न झाली ती पूर्ती त्यावेळेस होतच नाही, आणि जेव्हा पूर्ती झाली तेव्हा दुसरी इच्छा असते. जसं भूक लागली, जेवायला बसल्यावर भूक लागली म्हणून बसला होता ना जेवायला, मग इच्छा काय सांग? कधी दुकानात जातो जेवायला बसल्यावर. म्हणजे काय झालं? एक इच्छा संपेपर्यंत दुकानात जाऊन बसला तर कधी दुकान बंद करतो. किंवा यात्रेला गेला असेल तर काय इच्छा तिथे गेल्यावर असंच असते. होय, मला वाटलं वैराग्य होते का नाही विचार करताय. यात्रा त्यासाठी करायची असते मामा. यात्रा केली ना, काय केली इच्छा मग तिथं? यात्रेतून कधी घरी यायचं? काय केले विचार? असं केलं का तिथं? मी तर आत्मा आहे, मी शरीर नाही आहे, जसे हे भगवान आहे तसा मी आहे, असं चिंतन केलं का? अनुभव केला का? बोला. बोललं की पकडणार माहिती आहे त्यांना. म्हणजे सांगतायत काय? इच्छा करू नका कुठली पण. कुठली इच्छा पूर्ण होणारी नसते, आणि जेव्हा पूर्ण होते तेव्हा ती इच्छा राहिलेली नसते.
असं समयसारमध्ये सांगितलं त्यांनी. म्हणून त्यांना सांगायचं त्या आईला, त्या मुलाला, की इच्छा जिंकण्यासाठी अनंत पुरुषार्थ करावा लागतो. तेवढं तुला शक्य आहे का? भावलिंगी संतों आरिकाओं से ही रुद्र की उत्पत्ति होती है, फिर हमारी तुम्हारी क्या विसात. म्हणजे त्यांनी त्यांची इच्छा कंट्रोल करू शकले नाहीत. संत होते, आरिका होत्या, तरी त्यातनं भ्रष्ट होऊन त्यांच्याद्वारे त्या पुत्राची उत्पत्ती झाली, रुद्राची. मग त्यांना नाही होऊ शकलं, तुला कसं काय होईल असं? म्हणजे तुझ्याकडनं पण ते शक्य होणार नाही आहे. तर तू विचार सोड, असं तिला सांगायचं आहे आईला. कुंद काय सांगणार? तुम्ही सांगा, काय सांगणार? तुम्हाला असं आई म्हणलं, तुम्ही म्हणला मला दीक्षा घ्यायची आहे, आई काय म्हणणार हो? तुमच्याच दोघांचं कॉन्व्हर्सेशन करायला पाहिजे. म्हणा एकदा, बघा काय म्हणतात, म्हणजे समजतंय आपल्याला धर्मासाठी किती साधक आहेत ते, किती अनुकूल आहेत. असे भाव झाले का कधी आपल्याला? धर्मच करायचा आहे, हा किती अनमोल धर्म मिळालाय आपल्याला. कधी वाटलं असं? जेव्हा केव्हा वाटलं असेल ना, व्हॉटेवर काही प्रसंग असू देत, ते प्रसंग लक्षात ठेवा. त्याचे संस्कार आपल्याला असे होतील की पुन्हा पुन्हा ते आपल्याला मदत होईल त्या संस्कारांची. काय संस्कार आठवले? कुंद म्हणतायत की माँ बात सही है, परंतु उसके लिए तो प्रायश्चित्त विधी है ना. म्हणजे इच्छा झाली ती पूर्ण करण्यासाठी तू काय ना काय करशील. तर त्यावेळेस माता कुंद सांगतायत की तुला मला ह्याचं भय नाही आहे, जरी माझ्याकडनं काही चुका झाल्या तरी पण मी प्रायश्चित्त करेन. मैं गुरुओं द्वारा समय समय पर शुद्ध किया जाता रहूंगा, मैं जानबूझकर पाप करूंगा नहीं, हो जाए तो सत्य बोलने से डरूंगा नहीं. एवढं लक्षात ठेवायचं. खरोखर मदत होती या परिणामांची. जेव्हा आपण गुरूंच्या जवळ राहतो ना, एक तर पाप करू नका, आणि केलं तर सांगायला घाबरू नका. का? नष्ट होतात, आणि नाही सांगितलं तर पुष्ट होतात. म्हणजे पुन्हा पुन्हा ते दोष करत राहणार. एक दोष झाकण्यासाठी अनेक दोष करणार. म्हणून सांगितलेत. मग तुम्ही काय साधना करणार हो? ते शल्य राहत जाणार आपल्या अंतरंगामध्ये. त्यामुळं निर्विकल्पन साधना होऊ शकणार नाही. मैं गुरुओं द्वारा समय समय पर शुद्ध किया जाता रहूंगा, मैं जानबूझकर पाप करूंगा नहीं, हो जाए तो सत्य बोलने से डरूंगा नहीं. प्रायश्चित्त कशाला म्हणायचं? पश्चाताप, प्रायश्चित्त. पश्चाताप म्हणजे काय? जे दोष घडलेत त्याचं प्रायश्चित्त केलं जातं. समजून बुजून केलेला दोष नाही, पाप म्हणतात. माहिती आहे तुम्हाला की मुंगी मेली तर मला पाप लागणार आहे, पण तुम्ही आपलं झाडलं असंच, जाऊ देत आता मी कुठं काढत बसू असं म्हणलं, आणि ते सगळं ढकललं समजा पाण्यात वगैरे मध्ये, तर मरणारच आहेत ते. मग तुम्ही काय म्हणला? प्रायश्चित्त करतो नंतर. चालतंय का? का झाडायचं का नाही घर? म्हणजे सावधानता पाहिजे, प्रमाद नको. जिथं प्रमाद झाला तिथं पाप झालं. बरोबर. जिथं परिणामात प्रमाद झाला तिथं पाप झालं, हे सांगायचंय. म्हणून त्यांच्याविषयी वाचवण्याचे परिणाम असतील तर जरी मुंगी मेली तरी पण दोष कमी आहे, आणि मग त्याचं प्रायश्चित्त घेऊ शकता. पण जाणून केलेल्याला दोष नाही, पाप म्हणलं जातं. पाप झालं तर मी गुरूंना सांगायला घाबरणार नाही, असं सांगितलं त्यांनी. और अपने स्वभाव को अप्रभावी देखकर पूर्ण बल से उस दोष का निवारण करूंगा ही करूंगा. कारण मला कुठं जायचंय? अशा निर्दोष स्वभावाकडे जायचंय, त्या पदाला जायचंय. तर मी कुठल्या दोषांना सांभाळणार नाही, ठेवणार नाही माझ्याजवळ. इच्छा समस्त असंयम का मूल है. चांगलं वाक्य. काय? इच्छा सगळ्या असंयमाचा मूळ आहे. जे काय असंयमाची प्रवृत्ती करतो ना, त्याचं मूळ इच्छा असते. सांग एक्झाम्पल. असंयमाने काय करता तुम्ही? रात्री भोजन केलो, का केला हो? इच्छा. जेवणाची इच्छा झाली, खायची इच्छा झाली, हे शरीर मरेल वाटलं म्हणून रात्री जेवलो. हॉटेलमध्ये गेलो आणि खाल्लो, का हो?
असंयम आहे ना तो पण एक. मग इच्छा जिथं असंयम झाला समजून घ्या काय ना काय तुम्ही इच्छा केली आहे त्याचं फळ आहे ते. म्हणून म्हणलं इच्छा हे सगळ्या असंयमाचं मूळ आहे. इसके ही कारण 4 संज्ञा होती है. 5 पाप, 4 कसाय, 7 व्यसन दूर करना भारी लगता है. म्हणजे सगळ्याच्या मागे इच्छा आहे समजून घ्या. 5 पाप का करतो? हिंसा, झूठ. झूठ का बोलतो? मामा खोटं बोलता का? बोललात का कधी आयुष्यात? खोटं बोललात का? खरं खरं बोला. बोललो असेल. असेन का? खोटं बोलला? का बोलला मग? खोटं का बोलतो आपण? काहीतरी इच्छा आहे माग की प्रशस्त असेल तर गोष्ट वेगळी. पण जर तिथं काहीतरी आपल्या मोहाची पुष्टी करणार असाल तर खोटं हे पाप आहे. म्हणून 5 पाप करताना सुद्धा माग इच्छा आहे कारण. 4 कशाय करताना? क्रोध का करता? भाभी क्रोध का करता? करता का नाही करता? का करता? इच्छा, त्यांनी ऐकावं. इच्छा हे कारण आहे ना माग. मामा मामींवर क्रोध का करता? बोला बोला. मामा ऐकवायला नाही म्हणू नका आता. मामींवर क्रोध का करता? ऐकलं नाही. कोण ऐकायचं कोणाचं? आपण आपल्या इच्छेचं ऐकतो आणि दुसऱ्यावर क्रोध करतो. त्या इच्छेचं ऐकू नका तर सगळे कशाय संपले. जसं मुनिराजांना सांगितलं शरीरानी झोप. कोणाचं ऐकलं हो त्यांनी? झोप म्हणल्यावर झोपत नाहीत ते. शरीर जरी दमले जरी भूक लागली तरी पण ते ऐकतात स्वतःचं. शरीराचं ऐकणार तर जाणार. प्रमादी होणार, असंयमी होणार, असं सगळं दिसून येणार पाप वगैरे. म्हणून कुठल्याही कशाय करताना सुद्धा माग इच्छा हे कारण आहे. 7 व्यसन सुद्धा इच्छेच्या स्फूर्तीचं फळ आहे. मोक्ष मार्ग कठीण दिखता है. प्रतिज्ञाए नियम प्रतिमा अनुव्रत महाव्रत दुःखमयी भासित होते है. कुठलं अनुव्रत? कुठली? अहिंसा, सत्य, चौर्य, ब्रह्मचर्य आणि परिग्रह परिमाण हे 5 अनुव्रत आहेत. सोपे आहेत का अवघड आहेत? सावधान. मा सोपे आहेत का अवघड आहेत? काय तिथं सगळे महाव्रत सुद्धा पाळले गेले आपण जेव्हा स्वभावात राहिलो. अनुव्रत काय आहे तो अवघड? ते करायचं म्हणलं ना कर्तृत्वाचाच भार असतो. करायचंय म्हणलं की अवघड आहे. तुम्ही घरात शुद्ध भोजन खाण करणार, बाहेरचं खाणार पिणार नाही, सगळं पालन करताय, त्याच्यामध्ये अनुव्रताचं पालन होतंय, पण ते व्रत घ्या म्हणलं की असं एकांना झालं. एक जण रोज स्वाध्यायाला येत होते. सकाळ असायचे, संध्याकाळ रात्री असं असायचे रोज. मग त्यांना काहीतरी विषय झाला असंच की स्वाध्याय करायला पाहिजे, मग नियमपूर्वक करा तर एफडीचं तुम्हाला हातात इंटरेस्ट मिळत आहे ना. नुसतंच ठेवलं बँकेमध्ये तर पैसा त्याचं कमी आहे इंटरेस्ट. 3% आणि 10% किती फरक पडतो. मग त्यांना म्हटलं नियम करा, थोड्या दिवसाचा करा. तुम्ही करताय स्वाध्याय, फक्त बंधन लावलं आपण की मी करणार आजपासून. मग त्यांना सांगितलं थोड्या दिवसाचा घ्या, 15 दिवसाचा, महिन्याचा. नाही म्हणले ते. का? करत तर होते, रोज करत होते एकदम रेग्युलरली, कधीही चुकवायचे नाहीत. पण नियम करा म्हटल्यावर नाही म्हणले. का? काय असतं त्याच्यामध्ये? आम्ही असं लहान होतो ना त्यावेळेस आम्हाला लय कळायचं नाही, पण अम्मांच्या समोर नुसतं अम्मांशी बोलायला मिळायचं म्हणून हात जोडायचा आणि बसायचं. अम्मा मला नियम द्या. काय देत होते लक्षात पण नाही, पण ते अम्मा समजून देणार आम्हाला आम्ही काय पाळू शकतो असं. म्हणजे चॉकलेट खाऊ नका, असलं काहीतरी बाहेरचं खाऊ नका. पण ते काहीतरी घ्यायला जायचं म्हणून अम्मांच्या समोर हात जोडायचा. अम्मा मला एक गोष्ट सांगा आणि अम्मा एक नियम द्यायचे. म्हणजे नियम घ्यायला घाबरलो तर समजून घ्या देवगतीला जाणार नाहीये तुम्ही. सगळ्या दुर्गतीचा बंद झालाय आपल्याला. ऑलरेडी बंद झाला असेल तर नियमाचे भाव होत नाहीत. काय सांगत होते मी?
अनुव्रत महाव्रत घेणं सोपं आहे. हा, संयम घेणं सोपं आहे का अवघड आहे? तर त्यांनी नियम घेतला नाही हो, मला हे सांगायचंय. नाही म्हणाले मी पालन करणार, म्हणले मी रोज स्वाध्याय करणार, पण नियम घेणार नाही. का असे भाव होतात? समजून घ्यायचं काहीतरी आपल्याकडनं पाप घडतंय, दोष घडतंय, असे भाव आपल्याला व्हायला नकोत. म्हणून हे प्रतिज्ञा किंवा नियम वगैरे घेणं दुःखमयी भासित होतात. मात्र एक इच्छा जीतने के लिए ही समस्त उपदेश एवं आचरण है. इच्छा फक्त जिंकण्यासाठीच सगळा उपदेश आहे. तुम्ही जे काय करताय ना धर्म म्हणून, त्याच्या मागं एवढंच करा, काय आपल्या इच्छांना जिंका. ते कसं जिंकले जाणार? मी निरीह स्वभावी आहे, मी परिपूर्ण आहे, हे जाणलं तर तिथं बाहेरून कुठल्या गोष्टीची इच्छा राहणार नाही. काहीतरी मिळवायचंय, काहीतरी आणायचंय, द्यायचंय, घ्यायचंय, ही इच्छा आहे ना, म्हणून तर अपूर्णता भासित होते. म्हणून स्वतःला परिपूर्ण जाणा तर सगळ्या इच्छांचा नाश होणार. आणि असं त्या इच्छांना जिंकलं त्या कुंद बालकांनी, आणि त्यामुळे त्यांची दीक्षा झाली. ते महान ज्ञानाचे धनी झाले आणि त्यांनी आपल्याला असं महान ज्ञानदान केलेलं आहे. तर आपण पण त्यांच्या मार्गावर जाऊन ज्ञानाची साधना करायला पाहिजे. ओम. जाणा ज्ञानाने परिपूर्ण निज स्वभाव जाणा. पहा या स्वभावाला परद्रव्याची अपेक्षा नाहीच. हा मी आत्मा सर्व प्रकारच्या इच्छांनी सर्वथा रहितच आहे. मी स्वयं सिद्ध स्वरूप आहे. निष्कषाय आहे, निष्पाप आहे. अतींद्रिय स्वरूपोऽहम्, निरपेक्ष स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसा